सर, मी तुम्हाला म्हणाले होते, मला हे काम जमणार नाही. मग तुम्ही का माझ्यासोबत अशी बळजबरी करत आहात? तुम्ही जर या क्षणी थांबले नाही, तर याचे परिणाम खूप वाईट होतील. सरांनी माझ्यासोबत. मित्रांनो, कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती असेल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण अशा कथा बनवायला खूप मेहनत लागते. चला तर मग कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, माझं नाव अश्विनी. मी आता 21 वर्षाची आहे. मी मुंबई येथे राहते. आज मी तुम्हाला एक सत्य घटना सांगणार आहे. मित्रांनो, मी दिसायला खूप सुंदर आहे. माझी उंची जवळपास 5 फूट 6 इंच आहे. माझ्या परिवारामध्ये आम्ही 4 लोक राहत होतो. आई, वडील, छोटी बहीण आणि छोटा भाऊ. ज्यावेळेस मी 12 वर्षाची होते, त्यावेळेस माझ्या वडिलांचे निधन झाले. घरात सर्वात मोठी माझी आई होती, पण अपघातात ती थोडी पायामध्ये अपंग झाली. त्यामुळे तिलाही कुठे कामाला जाता येत नव्हते. घराचा सर्व खर्च, व्यवहार मीच चालवत होते. माझ्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. त्यानंतर मी मुंबईमध्येच एका ऑफिसमध्ये काम करते आणि माझा पगार 12,000 रुपये होता. त्यानंतर मी माझा सर्व खर्च चालवत होते, पण त्यातून सर्व काही थकत नव्हते. इतक्या पैशामधून हे सर्व खूप कठीण होतं, कारण की मुंबई मोठे शहर आहे. तेथे गरीब कुटुंबाला घर चालवणे खूप कठीण आहे. मग एक दिवस मी माझ्या ऑफिसमधल्या मोठ्या सरांना म्हणाले, माझा पगार वाढवून द्या. ह्या एवढ्या पगारामध्ये माझं घर चालत नाही. तेव्हा सर म्हणाले, ठीक आहे, मी वाढवून देतो, पण या बदल्यात तुला माझे एक काम करून द्यावे लागेल. आणि मी ते काम न ऐकताच सरांना हो म्हणाले आणि सरांनी माझा पगार 18,000 रुपये केला. मग मी ऑफिसमधून घरी गेले. मी घरच्यांना सांगितले, सरांनी आता माझा पगार वाढवला आहे आणि आता आपलं घर खर्च व्यवस्थित चालेल. मी खूप आनंदी झाले होते. माझ्या आई वडिलांना सुद्धा आनंद झाला होता. आई तर एवढं पण म्हणाली की तुझे सर तर देवाचं रूपच आहेत. आणि मी पण माझ्या सरांची स्तुती करत आईला त्याबद्दल सांगू लागले. सर फक्त 30 वर्षाचे आहेत आणि त्यांचं आत्ताच लग्न झालेलं आहे. त्यांच्या लग्नाला 6 महिने झाले असतील बघ, आणि त्यांचं नाव प्रीतम आहे आणि ते दिसायला खूप स्मार्ट आहेत. मग असेच काही दिवस निघून गेले. मी ऑफिसला गेले की सर नुसतं एकटक माझ्याकडे बघत असत. सर मला त्या कामाबद्दल काहीच बोलत नव्हते. मला असं वाटलं होतं की सरांनी माझं काम बघून माझा पगार वाढवला. मग असाच एक दिवस जेव्हा मी ऑफिसला गेले, तेव्हा ऑफिसला गेल्यावर सरांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावले आणि म्हणाले की मी तुला पगार वाढवण्याच्या बद्दल एक काम सांगितले होते. ते काम करण्याची आता वेळ आली आहे. ते करशील ना तू? तेव्हा मी सरांना म्हणाले, हो करेल ना, तुम्ही फक्त सांगा काय काम आहे ते. आणि मग सरांनी मला असं काही काम सांगितले, ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला धक्का बसला. मी विचार करू लागले की सर असा सुद्धा विचार करत असतील. त्यांचं तर लग्न झालेलं आहे. तेव्हा मी सरांना म्हणाले, सर मी तुम्हाला या वाईट कामाकरता नव्हते म्हणाले. माझा पगार वाढवा. माझा घर खर्च व्यवस्थित होत नव्हता म्हणून मी तुम्हाला म्हणाले होते. तेव्हा सर मला म्हणू लागले, आता ते मला काही सांगायचं नाही. मी तुमचा पगार वाढवला आहे आणि तुला आता कुठल्याही परिस्थितीत माझं काम करावंच. तेव्हा मी त्यांना खूप रागामध्ये येऊन नाहीच म्हणाले. तेव्हा सर मला म्हणू लागले, मी तुला आणखी यापेक्षा जास्त पगार वाढवून देऊ शकतो, पण तुला त्याकरता माझ्यासोबत एक रात्र राहावे लागेल. मी त्यांच्या पुन्हा नाहीच म्हणत होते. तेव्हा सर पुन्हा मला बोलू लागले, मी तुला पहिल्यांदा ऑफिसमध्ये पाहिले त्या दिवसापासूनच मी तुझ्याकरता वेडा झालो होतो, परंतु तुला आतापर्यंत मी सांगू शकलो नाही. आज मला संधी मिळाली तर मी बोलून टाकले आणि तू या संधीला सोडू नकोस. मी तुझ्या खूप मोठ्या पोस्टवर प्रमोशन करून देईल आणि तुला असं रोज ऑफिसला यायचं काम सुद्धा राहणार नाही. मी तुला काहीच बोलणार नाही. तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू सुट्टी घेऊ शकतेस. फक्त आता परत एकदा सांगतो, नाही म्हणू नकोस. परंतु मी माझ्या निश्चयावर ठाम होते. मी नाहीच म्हणत होते. तेव्हा ते मला रागाने म्हणाले, निघून जा ऑफिसमधून. तेव्हा मी पण
त्यांना म्हणाले, मला सुद्धा अशा वाईट कामाच्या सोबतीमध्ये राहायचं नाही. मला सुद्धा इथे काम करायचं नाही आणि मी तिथून निघून आले. मी घरी आल्यावर माझ्या आईला हा प्रसंग सांगितला. तेव्हा माझी आई म्हणाली, तू बरोबर केलंस, अशा जागेवर काम न करतंच ठीक आहे. आणि असले लोक खूप वाईट वृत्तीचे असतात, त्यांच्यापासून दूर राहिलंच पाहिजे. तर मित्रांनो, ही होती आजची एक सुंदरशी गोष्ट. तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.